तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनींसाठी मार्केटिंग स्टाफ। शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले आवश्यक। पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह। पात्रता 10वी-12वी पास किंवा नापास। अनुभव आवश्यक नाही, फ्रेशर्स चालतील। वय 18 वर्षांवरील। कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग। पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल। संपर्क 95 275 51 556, 94 222 60 699। मर्यादित जागा। इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। महिला महापौर निश्चित, नाव गुलदस्त्यात। धुळ्यात राजकीय धडधड वाढली। सर्वांचे लक्ष लागून असलेली धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज मुंबई मंत्रालयात पार पडली। या सोडतीत धुळे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला ओपन कॅटेगरी नगरसेविकेसाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे धुळे महापालिकेचा पुढील महापौर हा भाजपाच्या महिला नगरसेविकांमधूनच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे। धुळे महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 9 महापौर झाले असून त्यापैकी 4 महिला महापौर राहिल्या आहेत। आता पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्याने शहराच्या महापौरपदी महिला नेतृत्व येणार आहे। विशेष म्हणजे यावेळी आरक्षण महिला सर्वसाधारण गटासाठी असल्याने भाजपातील अनुभवी आणि ज्येष्ठ महिला नगरसेविकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे। नव्याने निवडून आलेल्या महिला नगरसेविकांमध्ये जयश्रीताई अहिरराव, कल्पना काकू महाले, प्रतिभाताई चौधरी यांचा समावेश आहे। तर मायादेवी परदेशी व सुरेखाताई उगले या दुसऱ्यांदा विजयी झालेल्या अनुभवी नगरसेविका आहेत। याशिवाय माजी उपमहापौर सौ कल्याणीताई अंपळकर, माजी सभापती सौ किरणताई कुलेवार व सौ सारिका अग्रवाल तसेच अनुभवी नगरसेविका सौ वंदना भामरे यांची नावेही चर्चेत आहे। या सर्वांपैकी कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याकडे आता संपूर्ण धुळे शहराचे लक्ष लागून राहिले आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।